संजय सिंगांना जामीन मिळणारच होता. संजय सिंगांच्या विरुद्ध काहीही पुरावा नाही असं आम्ही कंठशोष करून अनेक दिवस सांगत आहोत. आमचे नेते तुम्ही वर्ष 2-2 वर्ष जेलमध्ये ठेवलेले आहेत, तेही कसं चुकीचं आहे हे आम्ही सांगत होतो. पण ऐतिहासिकदृष्ट्या सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा संविधानिक तपास यंत्रणा CBI आणि EDला हे सांगावं लागलं की आमच्याकडे पुरावा नसल्यामुळे आम्ही काही त्यांच्या कस्टडीचा पाठपुरावा करत नाही आणि असं म्हटलं असताना सुप्रीम कोर्टाने संजय सिंगांना जामीन मंजूर केला, याचाच अर्थ स्पष्ट आहे की संजय सिंगांच्या विरुद्ध EDकडे किंवा CBIकडे कुठलाही ठोस पुरावा नाही, म्हणून त्यांना जामीन मिळालेला आहे. आम्ही जनाक्रोश अगदी पहिल्या दिवसापासूनच करत आहोत आणि आमचा पुढे इलेक्शन असेल किंवा बाकीच्या काय आमच्या सभा असतील, आंदोलन असतील, त्याच्यामध्ये हा मुद्दा राहणारच आहे की आमचे नेते तुम्ही त्यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा नसताना विनाकारण अटक करून डांबून ठेवता. आणि आतिशी मॅडम ज्या दिल्लीच्या मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे सगळ्या देशासमोर टाहो फोडून पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेलं आहे की कशा प्रकारे धमकीवजा प्रलोभनं देण्यात आलेली आहेत. जर तुम्ही BJP जॉईन केली नाही तर तुमचे 4 नेते आम्ही अटक करू. त्याच्यात एक त्यांचं नाव आहे, दुसरे आमचे भारद्वाज आहे सौरभजी, तिसरे चड्डा आहेत राघव चड्डा आणि दुर्गेश पाठक आहेत, यांना अटक करू असं म्हणून त्यांनी दिलेलं आहे. मला वाटतं ही योग्य वेळ आहे की यावेळी सन्माननीय सुप्रीम कोर्टाने स्वतःहून त्यांच्या या प्रेस कॉन्फरन्सची नोंद घ्यावी आणि ही प्रेस कॉन्फरन्समधली नोंद जर कोर्टाला वाटली टेस्टिफाय करून घ्यायची तर ते टेस्टिमनी घेऊ शकतात नोंदवून, आणि ते नोंदवून घेऊन आमच्या आता अटक केलेल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना त्यांनी मुक्त करावं आणि यानंतर जे काही नेते खोट्या प्रकरणात अडकवले जातील त्यांनासुद्धा याच तत्वाच्या आधारे जामीनमुक्त करण्यात यावं. योग्य वेळी होतील ना, योग्य वेळी होतील. ज्या ठिकाणी ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी त्या होतील. त्याच्यामध्ये काहीही नाही. अरविंद केजरीवालांच्या विरुद्ध घेतलेला हा केंद्र शासनाने उगवलेला सूड आहे. ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवाल दिल्लीच्या विधानसभेमध्ये पब्लिक फोरमवर आपल्या प्रेस कॉन्फरन्समधून भाषण करून यांचे वाभाडे काढत होते, यांच्या सगळ्या चिट्टा खोल करत होते, त्याचा राग म्हणून अरविंद केजरीवालांना या लिकर स्कॅममध्ये यांनी अटक केलेली आहे. अरविंद केजरीवालांच्या विरुद्ध मला वाटत नाही कुठलाही पुरावा हे लोक निष्पन्न उद्या कोर्टात करू शकतील. जी हालत तपासी यंत्रणांची सन्मान्य सुप्रीम कोर्टामध्ये झाली तीच हालत अरविंद केजरीवालांच्या बेलच्या सुनावणीच्या वेळी तपास यंत्रणाची होईल आणि अरविंद केजरीवालांना 100% जामीनमुक्त करावं लागेल असं आम्हाला आशा आहे. प्रश्नच निर्माण होत नाही, कारण आतापर्यंत कुठलाही संविधानाचा प्रघात किंवा कुठलाही वैधानिक कायदा अरविंद केजरीवालांना जेलमधून मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळण्यापासून अडवू शकत नाही. त्याच्यामुळं हा प्रश्न अनाठायी आहे असं मी म्हणेल. मागणी असण्याचा प्रश्न नाही, कारण यावेळी आम्ही इंडिपेंडेंटली स्वतःच्या जागांसाठी मागणी न करता अनकंडिशनल पाठिंबा इंडिया अलायन्सला दिलेला आहे. आमच्या केंद्रीय समितीचा जो निर्णय आहे तो निर्णय आम्हाला शिरसावंत आहे. त्याप्रमाणे आम्ही डिसिप्लिननी इंडिया आघाडीला पाठिंबा देऊन जास्तीत जास्त इंडिया आघाडीचे उमेदवार, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. एक्स्टॉर्शन रॅकेट चालवतं हे जवळजवळ भारताच्या प्रत्येक नागरिकांसमोर सिद्ध झालेलं आहे. इलेक्ट्रल बॉन्डचा जो स्कॅम आहे, अरविंद केजरीवाल ज्या प्रकारे आता इलेक्शनच्या पूर्ण कॅम्पेनिंगमध्ये बोलणार होते आणि बोलत होते, त्याची भीती जी आहे ही भाजपाला होती आणि भाजपाला माहिती आहे की अरविंद केजरीवाल भारतामधले एक असे राजनैतिक व्यक्तिमत्व आहेत, अगर ते इलेक्ट्रल बॉन्डच्या बाबतीत बोलतील ते भाजपाला खुपणारं होतं आणि भाजपाला न पचणारं होतं आणि त्याच्यामुळंच त्या लोकांनी अरविंद केजरीवाल जे आहे ते अरेस्ट केलं आणि जेलमध्ये टाकलं. आणि अरविंद केजरीवाल जे आहेत, कारण ते स्वतः IRS ऑफिसर आहेत आणि त्यांना सर्व माहिती आहे की मनी ट्रेल कसा असतो आणि कोण कुणाचे पैसे कुठे गेले आणि कशा प्रकारे गेले. BJP आणि मोदीची ही गॅरंटी आहे की तुम्ही भ्रष्टाचार करा आणि भाजपात या. अगर तुम्ही भाजपात नाही आले तर जेलमध्ये जा. त्याच्यामुळे जेवढे भ्रष्टाचारी आहेत, नारायण राणेसुद्धा भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्यासुद्धा पाठीमागे ED लागली होती आणि त्याच भीतीने ते भाजपामध्ये गेलेले आहेत. आणि असे अनेक नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की ज्यांना फक्त EDची नोटीस आली तर EDच्या नोटिसीला घाबरून ते भाजपा आणि शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. परंतु आम आदमी पार्टी असा पक्ष आहे ज्याचे टॉप 4चे जे नेते आहेत ते जेलमध्ये होते. मनीष सिसोदिया, जसं सत्येंद्र जैन जे आहे ते 2 वर्षापासून आहेत. मनीष सिसोदियांना 1 वर्षाचं वर झालं. संजय सिंग 6 महिने जेलमध्ये होते. आता अरविंद केजरीवालांनी जेलमध्ये टाकलं. परंतु आम आदमी पार्टीचा एकही आमदार किंवा एकही खासदार जो आहे हा फुटून भाजपामध्ये गेला नाही, कारण आम आदमी पार्टीचे जे लोक आहेत ते देशभक्त आहेत आणि सर्व जे आहेत हे भगतसिंगांचे भक्त आहेत, भगतसिंगांचे चेले आहेत
आणि भगतसिंगांचे चेले जे आहेत जेलमध्ये जाऊ शकतील, फाशीवर जाऊ शकतील, परंतु या भ्रष्ट अशा भाजपामध्ये जाणार नाहीत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.